काय तिन लगीन तिन माय करता खर्च कया भलता काय तिन लगीन वावर गाण दिद ठेईसन तुटेल मिळण घरान चांगलं घरदार नाही माय देख जीव करे रुक रुक मना म्हणले से माय दुख जीव करे रुक रुक. BN पाटील सर, त्यांनी भजन म्हणणार आहे. BN पाटील हे पांडुरंग श्री अमौलिक जाते वय आता तरी धरी सोय अमौलिक जाते वय अमौलिक जाते वय आता तरी धरी सोय असा काय नर देह येईल पुन्हा पांडुरंग श्रीरंग भजरे मना भजरे मना तू भजरे मना पांडुरंग श्रीरंग विषयाचे सुख द्वाळ विषयाचे सुख द्वाळ येथे वाटे बहु गोळ विषयाचे सुख द्वाळाचे सुख द्वाळ येथे वाटे बहु गोळ परी आहे अवघड यमयातना पांडुरंग श्रीरंग भजरे मना भजरे मना तू भजरे मना पांडुरंग करशील मजा एक दिन यम राजा रात्रंदिन करशील मजा रात्रंदिन करशील मजा एक दिन यम राजा घेऊन जाईल प्राण तुझा यम सतीरंग भजरे मना भजरे मना तू भजरे मना तू कामने हेची करा तू कामने हेची करा हरिचरण धूळ धरा चुकाय 84चा फेरा तुझी या जन्मा पांडुरंग श्रीरंग. थँक्यू. डे आहे आज आणि त्यानिमित्ताने रोडे सर एक छानशी कविता आपल्या पुढे सादर करतायत. या रोडे सर. नमस्कार. आज इंटरनॅशनल डॉटर वीक असा साजरा केला जातो संबंध जगामध्ये. तर आपल्याला मुलीच्या बाबतीमध्ये आपण जो काय अन्याय करतोय कारण मुलगी जन्माला येणार असेल तर सोनोग्राफी करून आपण ते भ्रूण हत्या करतोय. तर मुलीचं घरामधलं जे स्थान आहे ते स्थान इतकं महत्वाचं आहे की त्याच्यावरची जी एक कविता आहे ती मी आपल्यापुढे सादर करणार आहे. शीर्षक आहे माझी मुलगी. जिथे तिथे दिसते माझी मुलगी कुणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी. गाणी गाते चित्र काढते पोळ्या करते दुःखालाही खुशाल पिसते माझी मुलगी. हळूहळू मग वाहतात हे वादळ वारे हळूहळू मग वाहतात हे वादळ वारे झोक्यावरती जेव्हा बसते माझी मुलगी. हे मोबाईलच्यामुळे फार घोळ होतो. हलका करण्या कर्जाचा हा डोंगर माझा हलका करण्या मुलासारखी राबत असते माझी मुलगी. घरी यायला मला जरासा उशीर होतो घरी यायला मला जरासा उशीर होतो आई सोबत जागत बसते माझी मुलगी. आई सोबत जागत बसते माझी मुलगी. अशीच होती माझी आई अशीच होती माझी आई जेव्हा माझे डोळे पुसती
माझी मुलगी, जेव्हा माझे डोळे पुसती माझी मुलगी, तिला न्यायाला राजकुमारा उशिरा तू ये, तिला न्यायाला राजकुमारा उशिरा तू ये, अजून मजला अल्लड दिसते माझी मुलगी, अजून मजला अल्लड दिसते माझी मुलगी. धन्यवाद. कवितेचे शीर्षक आहे देख तमाशा लकड़ी का. आगे लकड़ी पीछे लकड़ी देख तमाशा लकड़ी का. बालक बन संसार में आया तो पाल बना था लकड़ी का, पालना पड़ा था लकड़ी का. झूले तो लकड़ी देख तमाशा लकड़ी का. आगे लकड़ी पीछे लकड़ी देख तमाशा लकड़ी का. 5 बरस की आयु में जब पढ़ने की तैयारी की, स्कूल में जाकर जब बैठा तो पाती दफ्तर लकड़ी का. आगे लकड़ी पीछे लकड़ी देख तमाशा लकड़ी का. पढ़ने में जब गलती की थी तो गुस्सा आया मास्टर को, समझाने में नहीं समझा तो डंडा उठाया लकड़ी का. आगे लकड़ी पीछे लकड़ी देख तमाशा लकड़ी का. 20 बरस की आयु में शादी की तैयारी की, घोड़े पर चढ़ चला है राजा, तोरण मारा लकड़ी का. आगे लकड़ी पीछे लकड़ी देख तमाशा लकड़ी का. 40 बरस यही तेल लूण लकड़ी का. आगे लकड़ी पीछे लकड़ी देख तमाशा लकड़ी का. 60 बरस की आयु में जब लिया सहारा लकड़ी का, उठे तो लकड़ी बैठे तो लकड़ी देख तमाशा लकड़ी का. आगे लकड़ी पीछे लकड़ी देख तमाशा लकड़ी का. दिन पूरे हुए जब हुए भैया और मरने की तैयारी की, 5-25 मिल रहे बाराती, डोल बनाया लकड़ी का. आगे लकड़ी पीछे लकड़ी देख तमाशा लकड़ी का. लेके चले जब स्मशान भूमि को और चीता बनी लकड़ी की, ऊपर लकड़ी नीचे लकड़ी देख तमाशा लकड़ी का. आगे लकड़ी पीछे लकड़ी देख तमाशा. उत्कृष्ट संघ राज्यस्तरीय गुणवत्ता पुरस्कार 2017 साठी आमच्या संघाची निवड. आमच्या शिरपेचाचा नवा तुरा. शब्द अपुरे वाढणाऱ्या आज या आनंदाची अविट गोडी आमच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष सचिव रामलक्ष्मण जोडी यासह संघातर्फे कर्तव्यदक्ष प्लेटफॉर्मला शतश आभार. स्वप्नमणीचे साकारले या संघाची कीर्ती महाराष्ट्रभर. धन्यवाद. कुठे आले का? मधुकर सूर्यवंशी सर. माझ्या कवितेचं नाव आहे वर्षा राणी पाऊस पाणी. उजाड महाराणावर भयान दुपारी, जिथे दुष्काळाच्या जिव्हा लावलोतात, तिथे जाता गवताची तुरे डोलात आहे. ही करामत कुणाची बा कुणाची, हे वरुण राजा तुझी तुझी तुझी. एखाद्या अनाथ लेकराचे केस वाऱ्यावर सैलभैर उडावे, तसे डोंगराने दिसू लागतात, डोंगर माथे दिसू लागतात. तेथे डोंगर माथ्यावर गवताचा हिरवा शालू नेसवतो कोण? बा वरुणा तूच तूच तू. धन्यवाद. जीएम गिरासे. जीएम गिरासे रे. सुशीलाबाई. 1 मिनिट सर, मी तुमच्या भावनांची कदर करतोय. इथे कवी संमेलन आहे, फक्त आपली स्वतःची कविता असेल तर म्हणा, बाहेरचे भारोड किंवा कोणाचं प्रमुख पाहुणे यायचेच सर. अजून
तपस आई आभायले जायसन विचारा आणि मासा पोटे रडस आई पालीले जायसन विचारा. कनिष्मा दाना कितला आई चिडीले जायसन विचारा आणि माय ना अमृता घोट कसाई नादान लेखुरले जायसन विचारा. चांदना थंडावा कसा आई पूनम रातले जायचं विचारा आणि कार्यक्रम आयोजन करतच कसं आई महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाले जायचं विचारा. तुमले कविता पाहिजे तो तुमले गाई आम्ही काय सांगाली म्हणून कारण कविताचे पट्टा ऐकतं. आता जे काही एक पोऱ्याने कविता म्हणे ती पंजाबी ड्रेस घालसन जाई राहील ती जाता मला बोलायला राहील. ती पंजाबी ड्रेस घालीसन जाई राहील जाता मला बोलायला राहील. मी बी येडा बागे तिला थोडी फेडी घेऊ आणि तिला गया माती काही पण देतात फळी घेऊ. तुम्हाला गल्ली माती कोंबडी आणा कोंबडाने बोलाय राहील ती आणि शेपूट आलाय राहील ती. मालकनी नजर चुकाळी सनी खुराडामा जाऊ गुपचूप गुची कोंबडीनी चालवय की मालकनी तटकरी मुशी हात तुंबईनी चालबाज मारू दिन बरगायची कती अरे घरना कोंबडा तू नव्हता म्हटला तू फिरत तिथं ती म्हणजे सांगत दादा हो. एक अतिशय सुंदर कविता तुम्ही विरोधी ऐकाडस का कोणती ऐकाडस आता मला सांगत तुम्ही की देखाकडे आता मना ऐकाडीला काय देणं तेवढं मी देस आणि ते देणं गरज नाही. देखाकडे मी कोटी मी जास्त म्हणे आहे आणि सगळे लई जास्त सारखा लोक हाची देतात मी सरमाई जास्त मनात कांदेस मनात आहे आणि माणूस मनी जायला नेल्या हालाई राहणार आणि पराय जात नाही इंग्रजीले फुटलाई पटलाई बनाय राहणार. अरे थंडा पाणी ना उन्हा पाणी ना मे बटी का दादा होन મને નાદાન લેકરું ટુકુ ટુકુ તમને સાયના વટ્ટા ચડી બોલો आणि त्याला इंग्रजी पुस्तक जे काढी तुम्ही भेम काढी दे ना मनीषने सांगत म्हणे आहिराने मायने हालाई जोई मला बोलता उन्हाने पहिला सबत आई माले वाडी लावमा होईल तिने काढी मना कंठमा फुटना पहिला सबत माडी बोट धरी मी मायानं मी शिकत चालना मना संगे चाली उन्हा आहिराने बोलणं म्हणे आहिराने मी सायमालाही गऊ टिंगल करत पोरे मी शरमाई गऊ छडी मास्तरनी माझी मुला हातावर वय म्हणे आहिराने लढणे ते लवणी कळ अरे पहिलवणी असती म्हणे इंग्रजी कयाडी म्हणे आहिराने असती सायमाईन पयाडी म्हणे आहिराने असती सायमाईन पयाडी. मनीषने सांगत दादा होऊन मम्मीले माडी म्हणायचे ते नादाने पूर्ण कानमा मारू नका डॅडीले बाप म्हणायचे ते पुतळं त्यानं धरू नका अरे पोऱ्यान जात छे मायनी बोली बोलना होई हातवर चटका त्यांना ठेवू नका आमना ऐराणीना सबत तुमना भाषण अंकुर शे कवी वय म्हातारे ठेवू नका. मायवर अंडोर म्हणायचे ते मायवर डोया करू नका पाहुणा समुखी जैसे वट्टावरतीला घालू नका अरे माटले मातनी म्हणायचे ते बायकोले काही देऊ नका गावठी गांडोळ मनीषनी इज्जत तिने लिहू नका. मला माहीत छे मला खानदेशना माटीले पवित्र फुकना मान छे आणि मला दान छे म्हणजे जी माटीवर तुम्ही जोडा घाली चालतात ती माटी आम्हाला शेतकरी कपायला लावतात. या माटीवरचा पार्टा माले लेखना शेत इतिहासना पाण्यासोड लिखना शेत तुम्हाला बाल गंधर्व माले लिखता होना नाही पण पंडित नाट्या मी लिखेल छे खरा खातीना राधा मी देखत नाही पण तमाशा मातला देखील छे. अरे तुम्ही मंगळा गौर लिखाई गई अरे म्हणे कानबाई कोठे लिखायली नाही तुम्ही मंगळा गौर लिखाई गई म्हणे कानबाई कोठे लिखायली नाही आणि तुम्हाला इतिहासना पाण्यासोड म्हणे गौरही कोठे लिखायली नाही. आता थांबवतोय कारण सर्व कवींचे मी माफी मागतो. काल आपल्याला लाईटमुळे आपल्याला कार्यक्रम घेता आला नाही. आजही आपण लवकर सुरू करू म्हणून आपण जवळ 9:15 सुरू केले. प्रत्येकाला एक एक कविता सांगितलं पण कवितेबद्दल बोलत राहिले आणि या ठिकाणी सर्व कवींचे मी माफी मागतो आणि पुढील सत्राला आपण सुरुवात करतोय. जयश्री ताई जर आले असेल तर त्यांनी स्टेजवर यायचे. आजच्या सत्राला आपण सुरुवात करतोय. महिला सक्षमीकरण आणि याचे वक्तव्य आपले डीजी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला आणि काव्य संमेलन कालचं आज सकाळी आपण हा कार्यक्रम सुरू केला. आता दुसरं सत्र जे आहे ते सुरू होईल. तत्पूर्वी माझं नाव जाहीर केलेलं होतं काव्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून. मी अध्यक्ष म्हणून आता समारोप करण्याच्या दृष्टिकोनातून कोण इथं काय काय बोलले मी माझं इकडे लक्ष होतं आणि त्याचबरोबर काही सूचना आम्हाला मिळत होत्या काही सूचना मी देत होतो इकडे पण माझं लक्ष होतं. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कविता सादर झाल्या. कविता कशी निर्माण होते कवी जन्माला यावा लागतो. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स
पॉवरफुल फिलिंग्स या अंतरात्म्यातून ते निर्माण व्हावे लागतात. हे शब्द आपोआप उमटतात. एकदा कागदावर शब्द उमटले लिहिले नंतर पुन्हा दुसरा हात फिरवावा लागतो आणि मग आपण रचलेली कविता बरोबर त्यामध्ये काही अलंकार आहेत का नाही, शब्द अलंकार असतील किंवा त्या ठिकाणी भावार्थ असेल, असे भागस्थ शब्द तिथे उमटले जातात की कमीत कमी शब्दामध्ये अधिकाधिक अर्थ निर्माण होणारी अशी ही कविता असते. भारूडपणे काहीतरी लिहायचं, टला ट लावायचा, फल लावायचा अशी कविता नसते. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या ते समजायचं की या कवितेला काहीतरी अर्थ आहे. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, चारदा टाळ्या मिळाल्या तर ही कविता अति सुंदर आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि त्या दृष्टीनं मी हे पाहत होतो की कोणाच्या कवितांना किती प्रतिसाद छानपैकी मिळत होता, टाळ्या मिळत होत्या. म्हणजे आपलं हे काव्य संमेलन अतिशय छान झालं असं मी या ठिकाणी म्हणतो. आणि लवकरच दुसरं सत्र सुरू होईल. आपण सगळ्यांनी शांत चित्ताने या ठिकाणी काव्य ऐकण्याचा आनंद घेतला त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो. शांतता पाळली. मधूनच सूचना येत होत्या की मूळ कार्यक्रम व्हायला बाजूला आणि हे काय चाललेलं आहे. गर्दी फार होते, कधी त्या ठिकाणी गर्दी करतायत आणि सूत्रसंचलन करण्याला फार मोठा प्रश्न त्याच्या डोळ्यापुढे होता की आता कोणाला पाठवायचं. शेवटी हा कार्यक्रम बंद करावा लागला कारण कवी आपल्यामध्ये फार आहेत. उत्सती, विद्वान आणि प्रतिभाशक्ती यांच्यामध्ये आहे असेच लोक या ठिकाणी काव्य म्हणण्याच्या दिशेनं धडपड करत होते आणि येत होते. ज्यांनी या ठिकाणी सादर केलेल्या कविता त्यांना धन्यवाद. ज्यांना सादर करता आला नाही, ज्यांना कविता सादर करता आली नाही, जे नाराज असतील तर त्यांची मी क्षमा मागतो अध्यक्ष म्हणून. आणि या ठिकाणी मला देखील सांगण्यात आलं होतं की तुम्ही अध्यक्ष आहात, एक दोन कडवी देखील तुम्ही काही म्हटली पाहिजे. आता मी कवी नाही, शायर नाही, फक्त लिहितो. दोन चार गाणी लिहिली. कालच्या दिवशी ऐराणीची ही कविता या ठिकाणी सुनंदा खैरनार यांनी म्हटली तर त्या धर्तीवर देखील मी कविता लिहिलेली होती. खात नाही पान, तंबाखू, दारू, सिगरेट पीत नाही. बघाची तुम्ही ऐराणी कविता ऐकली. आता शेवट ऐराणी कविता सुभाष ऐरेने अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केली. मी पण 4 ओळी सांगतो. खात नाही पान, तंबाखू, दारू, सिगरेट पीत नाही, पण दिनी कोणी फुकटली पाहिजे ती संधी मी सोडत नाही. आपल्याकडे असायचे, आपल्याकडे असायचे, बाकीच ना काही हो, कोणी कसंही हो, फुकट फौजदार, सगळं फुकटलं पाहिजे. आपल्याकडे असंच खात नाही पान, तंबाखू, दारू, सिगरेट पीत नाही, पण दिनी कोणी फुकटली पाहिजे ती संधी मी सोडत नाही. आपल्याकडे असंच अरे जाणं आहे ह्या गाव त्या गाव, पहिले आपलं काम, दुसऱ्यानं नाही. जाणं आहे ह्या गाव त्या गाव, पहिले आपलं काम, दुसऱ्यानं नाही. राहतात सगळे 12 पाकोळा, खर्च त्यासनं आपला नाही. आपल्याकडे असंच नाही. माहीत चावटपणा आपले बाई बाटलीना संबंध नाही. नाही माहीत चावटपणा आपले बाई बाटलीना संबंध नाही, पण जरा कोणी एखाद्याने हात कोबिया सोडत नाही. आपल्याकडे असेल अरे आदर्श वागणी अशी तशी, अरे आदर्श वागणी अशी तशी, धरम करम मी बात नाही. अस्सल पुढाऱ्याने अवलाद सेवी, आबरू बेआबरू आपुले ठाऊक नाही. आपल्याकडे असेल. धन्यवाद. ज्या वक्त्यांच्या आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं त्यांनी कौतुक केलं. काही मागण्या त्यांनी मान्यही केल्या आणि आपल्याला प्रसिद्ध माध्यमांनी फार चांगलं भरभरून आपलं कौतुक केलेलं आहे. कालच सायंकाळी 2 वर्तमानपत्रांनी उद्घाटनाचा कार्यक्रमातच सचित्र फोटो वगैरे देऊन आपल्या कार्यक्रमाला प्रसिद्धी दिली. त्या मुलुक मैदान, श्रवराज्य या संपादकांचं मी मनपूर्वक आभार मानतोय. आजचे वर्तमानपत्र पाहिलं तर आजच्या वर्तमानपत्रांमध्ये सगळ्या वर्तमानपत्रांनी आपल्या या ज्येष्ठ बांधवांचं कौतुक केलेलं आहे.
म्हणजेच याचा अर्थ असा की आपलं जे ज्येष्ठ राज आहे खऱ्या अर्थाने सगळे उशीर आले आणि तुमच्या उशिरामुळे आमचा ज्येष्ठ राज अंक देखील 2 दिवस लेट झाला. कारण तो जर वेळेवर मिळाला असता तर आम्ही त्याला आणखी पुढे लेटलं असतं. परंतु अरुण रोळे सारख्या विद्वान माणसांनी आपल्या साहित्य कृतीतून, आपल्या साहित्यातून, आपल्या लेखणीतून ते मांडलेलं आहे. आताही आज कन्या दिवस आहे म्हणून त्यांनी एक कविता लिहिली, ती कविता आपण ऐकलेली. तर असे आपले दिग्गज माणसं आज आपल्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आहेत. थोडक्यात आणखी बदाने सरांबद्दल बोलतो. आपले विश्वासराव बदाने STC CPL पासून सुरुवात करून त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. बोर्डिंग सुप्रिटेंडेंट होते, खेळाचे शिक्षक होते, बाहेरनं MA केलं, MA BPL केलं आणि PhD ते आपल्या एरोनॉट कॉलेजला ते प्राचार्य म्हणून रिटायर झाले. प्राचार्य म्हणून रिटायर होणं काही फारसं विशेष नाही आहे. बरेच लोक बाहेरून डिग्र्या घेतात, तेही काही विशेष नाही आहे. पण या आपल्या करिअर बरोबर समाजाचे दान ठेवून, लेखणी हातामध्ये घेऊन जे समाजामध्ये आपण जे पाहतो, जे निरीक्षण करतो, ते जेव्हा आपण शब्दांकित करतो त्यावेळेस आपल्या साहित्याला जी धार असते आणि ती धार आपण जेव्हा मांडतो तेव्हा आपल्याला त्या लेखकाचं, त्या व्यक्तिमत्वाचं, त्या समाजाचं प्रतिबिंब आपल्याला मिळतंय. बदाने सरांनी गावाविषयी, साहित्याविषयी चांगलं भरभरून लिहिलेलं आहे. खेळाविषयी हँडबॉल नावाचा एक फुटबॉल सारखा एक प्रकार आहे. थोडंसं ग्राउंड, लहान ग्राउंड, आणि त्या ग्राउंडमध्ये त्यांनी हँडबॉल कसा खेळायचा, हँडबॉल खेळाचं स्किल म्हणजे कौशल्य आणि खेळाचं महत्त्व ते पहिलं पुस्तक होतं. हे जे सत्र आहे महिला सक्षमीकरण, याचे अध्यक्ष नेमणूक झालेली आहे. आता अध्यक्षांच्या परवानगीने पहिलं जे भाषण आहे ते वक्ते माननीय DT चौधरी साहेब यांना विनंती करतो की आपली जोरदार बॅटिंग सुरू करावी. या सत्राचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष श्री चापके साहेब, ह्या अधिवेशनाच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष प्राचार्य बदाने, त्यांचे सर्व सहकारी, बेस्कॉमचे उपाध्यक्ष इंगळे, मुख्य सचिव रोडे साहेब, मंचवरील सर्व उपस्थित महानुभाव, तुमच्या भगिनी आणि समोरील उपस्थित सर्व जनसमुदाय बंधू भगिनींनो, आपल्या संबंधी अतिशय महत्त्वाचा विषय आहे महिला सबलीकरण, सक्षमीकरण. आणि अतिशय गुळगुळीत विषय झालाय बोलून बोलून, पण अजून महिलांचं सबलीकरण झालेलं नाही. खरा विषय फक्त बोलण्याकरता असतो आणि बोलून आपली विद्वत्ता प्रचलित करायचा हाच विषय आहे फक्त. पण अजूनपर्यंत महिलांचं सक्षमीकरण झालं नाही, सबलीकरण झालं नाही. अतिशय चांगला विषय घेतलेला आहे या अधिवेशनामध्ये. एक वाचनामध्ये असं आलेलं आहे आणि विचारवंतांचा लेख आहे. सीतेपासून यशोदा मैयापर्यंत सर्व स्त्रियांना अग्निदिव्यातून जावं लागतं. बरोबर आहे का? महिला ज्यात आहे उपस्थित, सीतामाई म्हणजे प्रभू रामचंद्राची पत्नी, तिला ज्या अग्निदिव्यातून जावं लागतं ती स्टेज आता महिलांची सुद्धा आहे. अजूनपर्यंत बदल झालेला नाही. आमचे जे पंतप्रधान आहे त्यांची यशोदा मैया ही पत्नी आहे. ती गुजरातमध्ये एकटी राहते. बऱ्याचशा व्यथात मी राजकीय याच्यात बोलत नाही, पण लेखकाचे जे विचार आहे, सीता मैया ते यशोदा मैया एकच परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये बदल झालेला नाही. आणि बदल कसे कसे होत गेले हे मी आपल्या पुढे मांडणार आहे. सक्षमीकरण हा जो विषय आहे त्या आता दुसऱ्या वक्त्या ज्या आलेल्या आहेत त्या बोलतील की सक्षमीकरण कसं झालं. रामायणामध्ये सीतेला रावणाने पळून नेलं. का पळून नेलं? कारण सुद्धा स्त्रीच होती.
शूर्पणखेचं नाक कापल्यामुळे त्या सीतेला जावं लागलं. नंतर द्रौपदीचं उदाहरण तर अतिशय विदारक आहे. भर दरबारामध्ये तिला विवस्त्र करण्याचे प्रयत्न झाले आणि तेही स्वतःच्या नातलगांपासून, चुलत भावापासून तिला विवस्त्र करण्याचे प्रयत्न झाले आणि ते सुद्धा या सगळ्या दरबारातल्या लोकांनी पाहिले. तिथे धृतराष्ट्र सारखा आंधळा माणूस बसला होता, त्याने सुद्धा याला संमती दिली. आता आपण थोडस मागच्या युगामध्ये जाऊ. महिलांना पूर्वी फार भारतीय याच्यामध्ये विकास राजवाडे यांच्या VK राजवाडे यांच्या ग्रंथात जे प्रसिद्ध झालंय त्याच्यावरून बोलतो, माझे स्वतःचे विचार नाही. सुरुवातीला महिलांना विवाह पद्धती देण्याच्या अगोदर स्वैराचार होता. नंतर विवाह पद्धत सुरू झाली. त्यानंतर विवाहाच्या पद्धतीमध्ये जो ताकदवान होता तो आपल्या ताकदीचा उपयोग करायचा. त्यानंतर समाज संघटित झाल्यानंतर ही हळूहळू पद्धती सुधारल्या आणि महिलांना अर्थ म्हणून वापरण्यात आलं. आपण जसं चहाला जातो, दुकानात जातो, 100ची नोट देतो, तसे महिलांचा उपयोग होत होता. ऋषी मुनी आपल्या कन्या राजाला देत होत्या. तुम्ही या मुलीपासून पुत्र संतती निर्माण करा, नंतर ती मुलगी दुसऱ्या राजाकडे जाणार. अशी ठिकठिकाणी उदाहरण आहे आणि त्याचा मोबदला पैशा रूपात, अर्थ रूपात घेण्यात येत होता. ही परिस्थिती भारतीय संस्कृतीत आम्ही म्हणतो आमची संस्कृती उच्च. त्याच्यानंतर स्वैराचाराबद्दल तर फारच पुढची परिस्थिती आहे. तुम्ही महाभारतातली नियोगी पद्धत पाहिली असेल. पुत्र संतती करता ऋषीमुनींकडे महिला पाठवण्यात येतो. जो समाजातला नर पुंगव असेल त्याच्याकडे महिला पाठवण्यात येत होत्या. ही परिस्थिती त्यावेळेला महिलांची होती. महिला म्हणजे वापरण्याचं साधन, एक अर्थाचं साधन, एक देवाणघेवाणीचं साधन हे त्यावेळेला होतं. निष्कर्ष त्याच्यामध्ये असा काढलेला आहे त्यांनी, बाप मुलीस वित्त म्हणून वापरत होता आणि भाड्याने सुद्धा मुलगी देत होता. शरीर संबंध काही काळ करण्याच्या अटीवर मुलीला गहाण ठेवलं जात होतं. पुत्र रूप शिष्याची, ऐका, पुत्र रूप शिष्य म्हणजे जो गुरु आहे, पुत्र रूप शिष्याची मुलगी गुरु तो काही काळ बायको म्हणून वापरत होता. स्त्री ही संपूर्ण कुटुंबाची मालमत्ता आहे, तिचा उपयोग सर्वांनी घेतला पाहिजे हे त्याच्यात नमूद केलेलं आहे. बहुपतित्व, बहुपत्नीत्व, एक पत्नीत्व असे बदल होत गेले आणि आज आपण लिव्ह इन रिलेशनशिप पर्यंत आलेलो आहोत. 2013 मध्ये स्त्री भ्रूण हत्येबद्दल एक स्टॅटिस्टिक आलं होतं. 36,000 डॉक्टरांनी 10 वर्षात सुमारे 4,70,000 मुलीचा गर्भपात केलेला आहे. सतत कत्तलखाने चालू आहे. स्त्री भ्रूण हत्या थांबवा, बाल संस्कार करा, हे आम्ही नेहमीच बोलत असतो. बालविवाह, विधवा विवाह बंदी हे पूर्वीपासून चालू आहे. बालविवाहाबद्दलची परिस्थिती एक 1883 मध्ये ही घटना अशी घडलेली आहे. पूर्वीचे सर्व विवाह बालविवाह होते. मी माझ्या थोडस 1 मिनिटासाठी इथं भाजपा युवा मोर्चा प्रादेशिक ते उपाध्यक्ष राज दीक्षित आलेले, मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन आलेले. उनका जो भी समस्या है वो बहुत ही जल्दी सफल और सॉल्व हो जाएगा और आपका जो अधिवेशन है वो सफल, बहुत अच्छा सफल हो, ये हमारा संदेश मुख्यमंत्री साहब राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिकांचा 32व्या अधिवेशनाला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या
हे जे राज्यस्तरीय जे अधिवेशन आहे, या अधिवेशनासाठी ज्या बदाने सरांपासून ज्या ज्या ज्येष्ठ नागरिकांनी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले, गेल्या 2 महिन्यापासून हे ज्येष्ठ नागरिक कुठल्याही वयाचा किंवा ऊन तहान पाऊस याची कुठलीही तमा न करता जे मेहनत घेत होते, त्याच्यामध्ये बदाने सर आणि त्यांचे सगळे पदाधिकारी माझ्याकडे घरी आले होते. त्यांना मी बोलली होती की माझ्याकडून जे काही तुम्हाला सहकार्य हवं असेल ते सहकार्य मी करायला तयार आहे आणि जे काही आर्थिक योगदान असेल ते मी त्यांना माझ्याकडून दिलेलं आहे. परंतु मी एकच सांगेल की आज तरुणांना देखील लाजवेल असं हे ज्येष्ठ नागरिकांनी जे काम केलेलं आहे, म्हणजे बाहेर गावाला देणग्या गोळा करण्यापासून या ज्येष्ठ नागरिकांची जी टीम होती, जे फिरत होते गाडी घेऊन अहोरात्र रात्रंदिवस, मला त्यांच्यापासून एक प्रेरणा मिळाली आणि या अधिवेशनाला मी माझ्या प्रभाग क्रमांक 7च्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. मला येथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. भविष्यामध्ये जेव्हाही ज्येष्ठ नागरिकांना आमच्याकडून जी काही अपेक्षा असेल ते सर्व सहकार्य आम्ही करायला तयार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता याच्या पुढची पद्धती आहे. आपल्या घरी नेहमी पाहुणे येतात. पूर्वी सुद्धा हा पाहुणचार, आपण पाहुणचाराबद्दल फार अतिशय जागृत होतो आणि आदरातिथ्य केलं पाहिजे हे सुद्धा कल्पना तेव्हापासूनचीच आहे. तर आदरातिथ्य करताना आम्ही किती पुढे गेलो होतो हे याच्यात चित्र दिसतंय. हे विकास राजवाडे बोलताय, मी नाही बोलत. स्त्रियांबाबतीत अत्याचार कसे होतात ते सांगण्याचं. अलाहाबादची एक केस आहे. ती मुलगी सती गेली, चितेवर चढली, अर्धी जळाली, ती पळाली. ती गंगेत आग होत होती म्हणून गंगेच्या पाण्यात पडली. त्यावेळेला ब्रिटिश गव्हर्नमेंट होती. ब्रिटिशांचा एक अधिकारी त्या बाजून जात होता. त्याला ते चित्र दिसल्यानंतर हे तिच्या मागे जाऊन तिला परत चितेवर ओढून आणण्याकरता धावत होते. त्याने सर्वांना अडवले, तिला दवाखान्यात टाकले. ह्या पद्धती मला एकच विचारायचं महिलांना आणि आपल्या सगळ्या समाज बांधवांना, मुलीनंच का सती जायचं, पुरुषानं का जायचं नाही? हा पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांवर होणारा अत्याचार आहे खास. आम्ही सबल आहोत, आमच्या हातात सगळी इकॉनॉमी आहे म्हणून बाईला जाऊ द्या, दुसरी बाई करू. हा जो विचार आहे याची बदल आपण घडवली पाहिजे, महिलांनी घडवली पाहिजे. त्या सतीच्या चालीच्या करता राजा राममोहन राय बंगालमध्ये हा समाज सुधारक होता. त्याने प्रयत्न केले आणि ब्रिटिशांनी ही सतीची चाल बंद केली. सतीची चाल तशी सुद्धा मोगल काळामध्ये, मोगल जेवढे आपण त्यांच्यावर अत्याचार करतो किंवा अत्याचारी होते असं म्हणतो, अकबर बादशापासून औरंगाबाद पर्यंत प्रत्येक बादशानं सतीची चाल बंद करण्याचे प्रयत्न केले. पण आपली धार्मिक भावना इतकी मोठ्याने उफाळून येत होती की आम्हाला सतीची चाल पाहिजे. महिला किती आपल्या भारतामध्ये महिलांवर किती आघात होतात हे त्याच्यामध्ये स्पष्ट दिसून येतं आणि या दृष्टीने आपण विचार केला तर आता महिला सक्षमीकरण हा जो विचार आहे हा किती आपल्याला साथ देणार आहे किंवा आपलं सक्षमीकरण कसं होणार आहे याच्याकरता प्रत्येकानं समाजाने विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आपली पुढची वाटचाल आहे. आमच्या अधिवेशन भरवण्याचा उद्देश आपलं सर्वांचं प्रबोधन व्हावं, काही चांगले विषय आपल्या पुढे मांडता यावे आणि त्याच्यातून विचाराची देवाणघेवाण हा संदेश तुम्ही महाराष्ट्रात घेऊन जा, लोकांना कळवा. ही भावना आहे त्याच्यामध्ये. इथे यायचं, 2 घास चांगलं आहे का वाईट आहे, आमची राहण्याची व्यवस्था चांगली झाली का नाही, हा दुय्यम प्रश्न आहे आमच्यामध्ये. तर ह्या दृष्टीनं आमचे जेवढे उपक्रम आम्ही आज सादर केले आणि आपल्यापासून या स्त्री सक्षमीकरणात काहीतरी हातभार लावा. निदान एक महिला संघ तर स्थापन करा. आहे का इच्छा?
तुमच्या जिथे पुरुष संघ आहे तिथे त्या सगळ्यांच्या पुरुषांच्या पत्नीला सौभाग्यवतीला बोलवा, बाकी नको. काय हसता इकडे? हा माहीत नाही आहे, पण बाकी कोणाला बोलू ना, तेवढ्या सौभाग्यवती आला तरी आनंद आहे. तुम्हाला घरी जरा आराम मिळेल. तर या दृष्टीने विचार करा आणि आपण सर्व या प्रयत्नाकरता संघटित झालो तर याचा काही फायदा आहे या विषयाचा, नाहीतर काही नाही. नमस्कार सगळ्यांना. एकदा स्त्री शक्तीचा जागर करून टाकू. बरोबर आहे. महिला शक्तीला तुमचा आवाज कमी राहतो. सक्षमीकरण तुमच्यापासून सुरू झालं पाहिजे. तुमचा आवाज त्यांच्यापेक्षा जास्त आला पाहिजे. नारी शक्तीचा, नारी शक्तीचा, नारी शक्तीचा. अध्यक्ष चापके साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय मंच आणि बंधू भगिनींनो, आपण महिला ही अबला आहे आणि तिला सबल करावं अशा चर्चा अनेक मीटिंगमध्ये करत असतो, अधिवेशनामध्ये करत असतो. परंतु महिला ही शक्तीचं प्रतीक आहे. ती स्वतः सशक्त आहे. तिला सबल करण्याची काही आवश्यकता नाही आहे. फक्त आवश्यकता आहे तिला संधी देणे. कारण आपण पाहतोय सध्याच्या समाजामध्ये की आपल्या प्रत्येक घरामध्ये मुलं आणि मुली दोन्ही असतात. तर चांगल्या खाण्याचे पदार्थ मुलांना देण्यात येतात. ती आईच करत असते आणि मुलींना कमी चांगलं खायला मिळतं, कमी पौष्टिक असं खायला मिळतं. अशा प्रकारचा भेदभाव जो आहे हा लहानपणापासूनच त्यांच्या नशिबाला आलेला आहे. सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी उपस्थित राज्यातून आलेले सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी, माता पित्यांना मी आधी वंदन करते. आज राज्यव्यापी अधिवेशन आमच्या धुळे शहरात झालं. हे खरं तर आमच्या धुळे शहराचं भाग्य आहे आणि सर्व आयोजकांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते की एवढा चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन सर्व आयोजकांनी केलेलं आहे. म्हणून मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन. आज महिला सक्षमीकरण हा विषय घेऊन मला या ठिकाणी माझं मत मांडण्यासाठी, माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी मला आमच्या सर्व ज्येष्ठांनी संधी दिली, त्याबद्दल मी ज्येष्ठांचे खूप खूप आभार मानते. आत्ताच मागे 8 मार्च जागतिक महिला दिवस, जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने देखील मला असाच महिलांवरचा विषय, कालची स्त्री, आजची स्त्री आणि उद्याची स्त्री असा विषय घेऊन बोलण्यासाठी सर्व ज्येष्ठांनी मला बोलवलं होतं. त्या ठिकाणी देखील मी माझं मत मांडलं. त्याबद्दल देखील मी त्यावेळी आभार मानले होते आणि त्या दिवसाचं जे माझं मनोगत होतं त्या मनोगतामुळेच आज मला पुनश्च संधी मिळाली असावी असं म्हणावयास हरकत नाही. आज 21वा शतक, या 21व्या शतकात आपण सर्व वाटचाल करत आहोत. 21व्या शतकात वाटचाल करत असताना प्रत्येकाची स्त्रीकडे बघण्याची भूमिका, स्त्रीकडे बघण्याची दृष्टी ही वेगवेगळी आहे. जशी प्रत्येक व्यक्ती आहे तशी त्यांची दृष्टी वेगळी आहे. ज्याप्रमाणे गगनात सप्तरंगी इंद्रधनुष्य, 7 रंग, सप्तरंग सोबत घेऊन ज्यावेळी 7 रंग सोबत येतात त्या 7 रंगांनी एक इंद्रधनुष्य बनतो. त्याच पद्धतीने भगवंताने ज्यावेळेस एका स्त्रीची निर्मिती केली त्यावेळेस तिच्यात दया, क्षमा, शांती, वात्सल्य, दया, क्षमा, शांती, वात्सल्य, मांगल्य असे सर्व 7 गुण घेऊन त्या महिलेची निर्मिती ही झाली. आणि या स्त्रीच्या बाबतीत जर पाहिलं तर स्त्री ही एक जर गाडी असली तर गाडीची जी 2 चाकं आहेत, स्त्री आणि पुरुष, ही जर सोबत राहिली तर नक्की संसाराच्या गाड्या सुरळीतपणे चालतो. तसंच जर महिला सक्षम खऱ्या अर्थाने करायची असेल तर या समाजातली स्त्री आणि पुरुष ही दोघं चाकं जर सोबत राहतील तरच महिला सक्षमीकरण हे होऊ शकतं. आज आमच्या स्त्रीच्या बाबतीत आपण जर पाहिलं असेल तर स्त्री शर्ट की कॉलर गंदी ना हो
और तवे की रोटी थंडी ना हो अशीच भूमिका या समाजात आमच्या स्त्रीची झालेली आहे. एक स्त्रीच्या बाबतीत हीच अपेक्षा आज समाजातील पुरुष प्रधान संस्कृती ही करत आहे. जोपर्यंत ही मानसिकता आपली बदलत नाही तोपर्यंत स्त्री ही सक्षम होणं हे कदापि शक्य नाही. आज आपण जर पाहिलं असेल तर महिलांना अनेक उच्च पदापर्यंत महिला पोहोचलेल्या आहेत. ज्याप्रमाणे वैमानिक देखील महिला आहेत, आमच्या महिला रेल्वे देखील चालवत आहेत, आमच्या महिला विविध क्षेत्रात प्रगती करत आहेत. हे तेव्हाच शक्य आहे ज्यावेळेस तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवणार, ज्यावेळेस तुम्ही तिला काहीतरी करण्यास त्या ठिकाणी संधी देणार, त्याच वेळेस हे सर्व शक्य होणार आहे. म्हणून जी महिला चांगल्या पद्धतीने वैमानिक होते, जी महिला चांगल्या पद्धतीने रेल्वे चालवू शकते, त्या महिलेला फक्त संधी दिली गेली पाहिजे. नक्कीच महिला सक्षम झाल्यापासून राहणार नाही असं माझं आजचं मत आहे. आपण जर पाहिलं असेल आज अनेक महिला आपल्या या देशात होऊन गेल्या. त्यात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असतील, सुनीता विल्यम असतील, अशा अनेक महिला या आपल्या देशात चांगल्या पद्धतीने त्यांचा नावलौकिक मिळवलेला आहे आणि त्यांनी हा देश चांगल्या पद्धतीने चालवलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर एक कवी म्हणतात की संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, परंतु या 4 भिंतीचं घर आमची महिला चालवते. अत्यंत चांगल्या पद्धतीने 4 भिंतींचं घर ही आमची महिला चालवून दाखवू शकते. फक्त तिला या ठिकाणी ज्येष्ठांना विनंती करते की आपण तिला फक्त संधी दिली पाहिजे. ज्या पद्धतीने तिला जर तुम्ही संधी दिली नक्कीच ती तुमचं घर ज्या पद्धतीने यशस्वीने चालवू शकते त्याच पद्धतीने तुमचं शहर, तुमचं गाव, तुमचं राष्ट्र आणि हा देश आमची महिला चांगल्या पद्धतीने चालवू शकेल असंच मला आजच्या दिवशी या महिला सक्षमीकरणाचा विचार वाटत आहे. आज जर पाहिलं तर 50% आरक्षण महिला धोरण यामुळे आमच्यासारख्या महिला जर बाहेर पडल्या असतील तर आत्ताच समाजातील ज्वलंत विषय आजच धुळे शहरात चाललेली असलेली चर्चा, आमच्यासारखी माझ्यासारखी प्रथम नागरिक या शहराची राहून चुकलेली महिला हिच्यावर देखील, हिच्या चारित्र्यावर देखील समाजात शिंतोडं उडवण्याचं काम हे जर समाज करत असेल तर मला वाटतं की या धुळे शहरात नाही तर या राष्ट्रात दुसरी जयश्री आहेरराव किंवा दुसरी महिला ही पुढे येण्यास धजावणार नाही. अशा प्रकारची मानसिकता जोपर्यंत या पुरुष प्रधान संस्कृतीत बदलत नाही तोपर्यंत कुठलीही महिला ही सक्षम होणार नाही. आज ज्या पद्धतीने आमच्यासारख्या किंवा माझ्यासारख्या महिलेवर अशा पद्धतीने चारित्र्यावर शिंतोडे जर उडवले जात असतील तर या मागचं कारण हेच आहे की आमची महिला कुठेतरी सक्षम होताना दिसत आहे. आमची महिला कुठेतरी चांगल्या दिशेने राजकारणात कुठेतरी सक्षमपणे तिचं मत या ठिकाणी मांडू शकत आहे, सक्षमपणे ती वाटचाल करत आहे. म्हणूनच आज आमच्यासारख्या महिलांचे, माझ्यासारख्या महिलांचे कुठेतरी पाय खेचण्याचं काम या शहरात, या राष्ट्रात, या राज्यात चाललेलं आहे. या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनी ज्येष्ठांना मी सगळ्यांनी विनंती करू इच्छिते की ज्यावेळेस तुम्हाला सर्वांना पाहायचं आहे, मला विषय दिलेला आहे महिला सक्षमीकरण, परंतु आमची महिला सक्षम होताना तेव्हाच दिसेल की या विरोधात कुठेतरी आवाज उठवला पाहिजे आणि हाच आवाज आज मी या धुळे शहरात उठवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या पद्धतीने आज माझ्यासारख्या एका महिलेवर जर कुठेतरी या ठिकाणी चारित्र्यावर, माझ्यासारख्या महिलेवर कुठेतरी जर चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचं काम करून जर मला घरात बसवण्याचा प्रयत्न असेल तर मी सांगू इच्छिते की या धुळे शहरातील कोणतीही महिला सुखरूप राहणार नाही. तुमची मुलगी, तुमची पत्नी, तुमची सून ही चांगल्या पद्धतीने रस्त्यावर देखील चालू शकणार नाही. या पुढचं जे काही असे पुरुष स्त्री संस्कृतीला विरोध करणारे जे आहेत, जे काही स्त्रियांना विरोधक मानतात तर हे लोक या धुळे शहरात होऊ देणार नाही. म्हणून ज्येष्ठांचे मी आभार मानते की महिला सक्षमीकरणाचा विषय घेऊन या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि या ठिकाणी आम्हाला मत मांडता आलं की जाहीर क्षेत्रात तुमची मुलगी असेल, तुमची सून असेल, तुमच्या शहरातली कुठली महिला असेल तर तिच्या पाठीशी सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. तेव्हा